म्हणून मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. करण भाई आज काहीतरी नवीन म्हणताय आपल्याला. नवीन शर्ट ना भाई. हेलो गाइस गाइस, मैंने सुना है लोगों को दिसंबर पनौती होता है, लेकिन मेरा भाई गुरु इसका जनवरी पनौती है। कल हम बाहर फिरने को गए थे, शाहरुख खान का देख. हाँ, शाहरुख खान का घर देखने के लिए गए थे। वहाँ पर 2 बार गिरा गाइस, 2 बार शर्ट लिया हमने नया, और आज सुबह नाश्ते को लेके गए बहू को। ये देखो आज फिर से गरीब चाले किधर भी नहीं रुकते हमारे. इतने साले कब छोड़ेंगे लोग? कब छोडेगा गुरु ये चाले. मित्रांनो काही खरं नाही बरं घ्यायचं. हे असंच राहणार आहे. काही ज्याला आम्ही समावू लागलो. तुम्ही विचार करा एवढ्या मोठ्या सिटी मध्ये आणलंय तरी ना भाऊचं काहीच होत नाही. विचार करा तुम्ही. तरी भाऊचं काही होत पण तो नाही. शेवटी आमचा भाऊ आहे. पण शेवटी आमचा भाऊ आहे म्हणून तो विषय. काही विषय नाही भाऊ. त्याला म्हणून आम्ही सांभाळतोय. भाऊ कसं वाटतं तुम्हाला? इंग्लिश मध्ये काय म्हणतो भाऊ? आय एम ऑलवेज यू. आय एम ऑलवेज विथ यू. आय एम ऑलवेज विथ यू. विथ यू. काय बीप करू का? पोलीस मला काही फायदा नाही. का चाललाय तू बस घरी? गाईज आम्हाला जागाच नाही भेटले तेव्हा आम्ही असे लटकलेले. बोलायचं गेला तर गेला. आपल्याकडे इन्शुरन्स आहे काय टेन्शन घेतो. काय रे भाई बरोबर आहे ना? गेला तरी गेला. महेश भाऊ काहीतरी म्हणताय मित्रांनो. म्हणून भाई कॅश आहे कसं काय चालू? बस ऑनलाईन करायला गाईज ऑनलाईन करणार आता. जीपे आता आपण चाललोय जीव बीच वर. सॉरी तर त्याला आपण तिथे गेल्यावर भेटू. चलो नवीन डेस्टिनेशन वर जे की आहे जीव बीच. अरे यार काय आपला कॅमेरा थोडा दूर राहिला. तर गुरु भाई काय म्हणतो इकडचं वातावरण कसं वाटतंय तुम्हाला? सध्या गरम आहे उन्हामुळे वातावरण गरम करायचं भावा. डहाणू बीच आहे, जायचं एक नंबर आहे बॉस. मित्रांनो डहाणू बीच आहे तिथून 100 किलोमीटर सोबत करण भाऊ. गाईच गोड त्याला हे दे जीव बीचला आलोय. नक्की आहे एकदा, पण इथं खूप गर्दी त्याच्यामुळे आम्ही कुठे जाते तिथे गेल्यावर आम्ही. मित्रांनो इथे सगळे कपल्स आहे. आणि कपल्सचं नामचं जमत नाही. कपल्सचं नामचं जमत. कपल्स म्हणजे सोबत पाहिजे आम्ही काळे ढवळे खूपच खराब होता डायरेक्ट. आणि तुम्हाला इथे सगळे तेच भेटतील. त्याचा काळ्या पोर सोबत गोरी पोरी. येस दिस इज. आमचा गोरा असून काही फायदा नाही. आमच्याकडे कोणीच नाही. काय सांगू तुम्हाला एवढा काळा भाई आता मी सांगू नाही शकतो. जर ते शब्द आहे ना माझे हे करून टाकले ते काय म्हणतात ते कोयला भाई डायरेक्ट. तेवढे फोटो काढले यश बारवलं बिलकुल नका छुट्ट्यावाने करतो. फोटो काढ जेवढा बघायचा काय एक दिवस राहता फोटो काढायचे. वर्षातून फक्त एकदा फोटो काढतो. ते पण मुंबईला आलो ना फिरायला तेव्हाच तेव्हाच काढते. माझा एक फोटो नाही का माझा एक फोटो वर्षातून कमीत कमी 365 दिवस. आणि आम्ही फक्त वर्षातून मुंबईलाच फिरायला. काही दे बघा हे व्हिडिओ. हे बघा हे बघा हे नुसता व्हिडिओ फोटो काढायचे असते. बोला भाऊ दिसतो भारी म्हणजे असं नाही की नुसतं व्हिडिओ फोटो. एवढे मादरचे होते गाईस, एवढे मादरचे होते. या एकांना बी बायको भेटणार नाही एवढे छिनाल चाय करते. एवढे मला गोडी गोडी लावत्या म्हणते मा फोटो काढ मी यांना काढून देतो. मग मा फोटो काढायचे मला ना भाई. आमची ब्राईटनेस ड्रॉप झाली. आमच्या फोन मध्ये बॅटरी नाही. आपल्या फोनला काहीच होत नाही मित्रांनो. बोलतो त्या गाडीत वाजल तर मारून दाखव गुरु. काय ते दोघं भांडण करताय. आपला फोनला भारी मित्रांनो. चप्पल मारली तू ड्रेस खराब होऊन म्हणून फुल चप्पल दे. काय त्यांच्या दोघांचे भांडण झालं नाही. येणे जवळसारखे भांडून राहिले मित्रांनो. फोटो काढलं नाही काढलं त्याच्यावर. लहान लेकरांसारखे भांडताय मित्रांनो. येड्या गांडीचे पोरं यांना उगाच आणलंय आपण मुंबई फिरायला. जाऊ द्या आता हे त्यांना घेऊ आपण आता सोबत जाऊ दुसरीकडे फोटो काढायला. मित्रांनो तसं काही इथे दिसत नाही. फक्त उन्हाचीच गरमी लागते, दुसरी काही गरमी लागत नाही आम्हाला. इवान मित्रांनो इवान बघा इवान. एरोप्लेन गाईज एरोप्लेन. दिस इज द व्ह्यू ऑफ जुहू बीच गाईज. तर मित्रांनो मी आलोय फक्त तुमच्यासाठी मुंबई फिरायला. आमची मुंबई.
त्या विषयी मित्रांनो तुम्ही जर मुंबई इंडियन्सचे फॅन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हा तेच एम आय चे फॅन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला आपण आता दुसरं ब्लॉग कंटिन्यू दुसरी जागेवर जाऊन कंटिन्यू करू. चला कारण की आपल्याला इथे खूप पोरी बघताय पोर पण बघताय. काही एक मुलगी आली तिकून ती आय थिंक मला ओळखते की मला बघून तिच्या बीएफला एवढी लाजली भाव ती डायरेक्ट खोटं नाही सांगत की मला नाही का तिथपर्यंत जायपर्यंत नाही भाव डायरेक्ट ती माझ्याकडे पाहत होती. ब्लॉग मध्ये टाकणार मी. काय जे ऐकून करायची हातभर फाटली काय एवढी डायरेक्ट ढगातून खाली येऊन गेले. तर काही नाही मित्रांनो चला आता आपण यांना इग्नोर करून आपला ब्लॉग कंटिन्यू करू दुसऱ्या जागेवर जाऊन. तर चला गाईस तर आम्ही आता बसलेले बसमध्ये. आपल्या चुंबीश वगैरे बघणं झालेलं आहे पण आपल्याला मजा आली तिथे थोडीफार. यांची मजा घेणार. चला आता आपण जाणार आहे आखेरीला. तिथून आपल्याला जायचंय चर्च गेटला. चलो आता आपण तिकीट वगैरे काढू. आपले कंडक्टर गाईज आम्ही आलो होतो इथं स्टेशनवर. तर सीन काय आला माहिती तुम्हाला. आम्हाला टीसी वाले भेटून गेले त्यांची आईची कटकट बहिणचोद त्यांच्या. विषय काय आला आम्ही या इथून घुसलो बस मधून उतरलो आणि डायरेक्ट स्टेशनवर आलो. ते काय म्हणतं स्टेशनचं तिकीट असतं म्हणजे वापरलं ना तुमच्याकडे तिकीट आहे का गाईज पावती बघा आमची पुरी गाण असते. यो काय म्हणे सर तिकीट काढू नका म्हणे तुम्ही सगळ्याच तिकीट काढतो म्हणे सगळ्याची फाईन पण भरतो म्हणे. इकडे कुठे चाललं बाहेर नाही आपल्याला खाली जाणे ना खाली तुमच्या मागे आम्ही. मला डोकं शांत ठेवायचं माहिती का मित्रांनो सिल्ले आड झाला. ऑफिसर आहे ते शेवटी ऑफिसर आहे मित्रांनो ते. पण विषय काय आला 820चा फटका बसला आम्हाला. अचानक भयानक धप्पा दिला त्यांनी आम्हाला. काहीच विषय नाही होता मित्रांनो. आम्हाला फक्त त्या तिकडून सरळ जायचं होतं आणि तिकीट काढून आणायचं होतं. आम्ही इथूनच मध्ये गेलो ते समोरच उभं राहिलं डायरेक्ट म्हणतो हे कुठे म्हणे तिकीट कुठे म्हणे. आम्ही लय मोठा स्कॅम केलाय लय चुत्यप्पा झालाय आमच्या लाईफचा. फुल टेम्पर मध्ये बोलला भाऊ डायरेक्ट टेम्पर झाले होते. भाऊ डायरेक्ट गाण मारण्याचे काय होत तुम्ही गाण मारायचे शटने असतं. त्याचं नाव काय होतं त्याचं नाव काय होतं त्याचं नाव काय होतं मित्रांनो त्याचं नाव नाही माहित. पण मित्रांनो तुम्ही पण सावकाश राहत जा. तिकीट काढून घेत जा पैसे गेले चालता. चला आता आपली ट्रेन आलेली आहे तर आपण त्याच्यात बसून जाऊ. तर चलो अब मिलेंगे चर्च गेट पे. तर चलो काय म्हणणं आहे भाऊ कसं वाटलं फाईन भरून. जिरली जिरली आमची जिरली. आम्ही आहे आता वानखेडेच्या मागे थोडं. तुम्हाला वानखेडे दाखवू आम्ही. वानखेडे नथुराम वानखेडे. नहीं नहीं हमारा दुख हम लोग ही समझ सकते हैं क्योंकि 520 का फाइन भर के खुशी तो नहीं हो गया हमें. उल्टा दुख हो रहा है कि 520 में बहुत दो शर्ट आते थे दो. काय जिरली का जिरत नाही भाऊ आपली एवढ्या जिरली म्हण. या भाऊची जिरली या मांजर स्वतःमुळे तिकीट भरलं काय पुरेच फाईन भरतो म्हणे. पुरेच फाईन भरतो म्हणे लवड्या पुरेच पण ले करंटी आपली जुबान काय धरताने धरून घेतलं. डायरेक्ट कान मारली मी स्वतःची. आणि ह्यो लवडा आणखी आपलं तिकीट काढलं काय मग 500चं तिकीट मी काय म्हणलं त्याला काय म्हणलं त्याला तू काय त्याला विचारून राहिले तुम्ही कटून यायचं नाही आम्ही एवढं शांत करून अरे पण काय घाण मारली आमची. आम्ही फुकट मध्ये ट्रॅव्हल करायचं बघत होतो पण आम्हाला डायरेक्ट टीच डबल ट्रॅव्हल करणार. यस आम्ही फुकट मध्ये ट्रॅव्हल करणार. चला आता मी तुम्हाला वानखेडे दाखवतो 2 मिनिटं होल्ड करत. चला ए आराम करा. वानखेडे मित्रांनो दिस इज अ फेमस स्टेडियम ऑफ MI इंडियन्स. मित्रांनो हे बंबईचं स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम. बघा 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 किती भारी आहे. एक दिवस जाऊ आपण इथे जाऊ मॅच बघायला जाऊ आपण. टेन्शन नाही. तुम्ही सबस्क्रायबर्स वाढवा आपले. आपण जाऊ मग इथे मॅच बघायला मित्रांनो. गाईच तर आम्ही आला आता मरीन ड्राईव्हला. हे भाऊ बसलेले इकडे तिकडे बघत. मी विचार करतोय की करायचं काय करता काही येत नाही इथे येऊन. इतके भारी जागेवर आम्ही काहीच करू शकत नाही. गुरुचं फक्त तोंडच बघण्यासारखं आहे. गुरुचं फक्त तोंड उतरून गेले. काल शाहरुख खानचा घर बघून पासा पडलाय की त्याचं तोंड उतरून. आज कपडे बिपडे चांगले घातलेले पण फायदा काही दिसत नाही भाऊ. टेन्शन मध्ये दिसतोय कशात तरी. कशा टेन्शन मध्ये इतक्या भारी स्पॉट वर आलेला आहे.
इकडे तिकडे बघायचं, पाणी बघायचं, हे बघायचं, ते बघायचं, पाणी सोडून सगळं काही बघतोय मित्रांनो तो. आणि करण भाऊ तर वेगळ्याच टेन्शन मध्ये. करण भाऊला लवकर जायचंय घरी. मी म्हणतो इकडे तिकडे बघा, पाणी बघा, मरीन ड्राईव्ह बघा, पण काय त्यांची इच्छा होत नाही. हे बाई ब्लॉग मध्ये नाही येण्यासाठी डायरेक्ट उभे जाऊन गेले आपले. मित्रांनो मरीन ड्राईव्ह खूप चांगली जागा आहे, पण मला काही एवढी आवडली नाही, कारण की आपला फायदा नाही आहे इथे काही पण. तिथे हे पण माकडासारखं बसलेलं आहे. तिथे स्टेडियम आहे. हे कपल्स वगैरे राहत आहे इथून मस्त पैकी मस्त. तिकडे वानखेडे स्टेडियम आहे आपलं फेमस स्टेडियम रोहित शर्मा. वानखेडे ते मग येड्या वानखेडे त्या तिकडे इथून माहित नाही का गरीबा गरीबा काही जे असंच असतं. पहिल्यांदा मुंबईला आलो का मित्रांनो त्या तिकडे आपल्या मित्रांची रील चालू आहे बनवणं. ते पण माझ्यासारखं ब्लॉगर आहे. ते पण माझ्यासारखी कंटेंट बनवत आहे. ते चांगली गोष्ट आहे. ते मी नाही करू शकत आहे, ते मुलं करता येते. माझा पण विचार. तर मित्रांनो आता आपण चाललोय मरीन ड्राईव्ह वगैरे बघून आपल्या स्टेशनवर, कारण की आपल्याला जायचंय आता चर्च गेट तर आलेलं आहे. आपण आपल्याला जायचंय आता कपडे वगैरे घ्यायला चर्च गेट ला. हाल करतोय रे धीरूभाई सोबत. हे याला घरी घ्यायची गाईज. अरे धीरूभाई अंबानी सोबत चाललो गाईज घरी. करण भाईची शॉपिंग. अरे बाप खूप पैसा आहे करण भाईकडे. हे बघा हे बारवाल भाईची शॉपिंग, बॅगेत कपडे, महेश भाईच्या हातात कपडे. फ्रोझन मॉल मधून आणले मी ते. मी गरीब बघा. 2 बन्यांनी एक टी शर्ट गेली बस फाईनचं घेतलं ना. ते फाईनचे पैसे सोडून द्या मित्रांनो. तिथे तुम्ही बघून घेतलं ही अशी हलकी फुलकी शॉपिंग बघून घ्या आमची गरिबांची शॉपिंग. इथं दाढी चालू आहे. दाढी दाखव. इथून हे मार्केट बघा, हे किती भारी मार्केट आहे. कटिंग ते मागं झूम करून कटिंग बघून घ्या. चालेल मागे दाढी 20 रुपयात वगैरे. तुम्ही वॉच घेऊन देणार होते करून देणार. ते घ्या ना मग तुम्हाला कोणती चॉईस करून देणार आहे. आपल्याकडे टाइम नाही ना भाऊ. असे गाईच माकड़ दाईच माकड़ नकली माकड़ हो गया क्या रे तो हम चर्च गेट की स्टेशन पे क्या गर्दी है दोस्तों यहाँ पे. मार्केट ही मार्केट है. तुम्हें ऐसे कपड़े ले सकते. बम्बई के लोग इसको इग्नोर करो. बाकी के सिटी वाले लोग ये व्लॉग देखो और लाइक करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो. समझे क्या दोस्तों. हर एक प्रकार की चीज है और हर एक प्रकार की गर्म वस्तु है यहाँ पे. हॉट अँड फिट. हॉट अँड फिट हॉट फिट प्रकारचे कपडे भेटतो. तर तुम्ही पण घ्या. मुताचा चार्ज बघा. मुताचा चार्ज नाही रे हे नाही दाखवायचं. चार्जेस घेत पण आवड झाल्या. चार्जेस घेता मित्रांनो. थांबा रे. ए अरे गाईज आमचा एक नंबर मित्र मुताला गेलाय मुताला. काय म्हणणं कर मग तुमचं. लय मोठी शॉपिंग केली तुम्ही आज. आमचं काहीच म्हणलं नाही भाऊ. आम्ही 2,500ची शॉपिंग केली यस. आणि पैसे माझ्याकडे 2,000 होते. ते 2,500 झाले कसं ते माहिती. गाईज येते बघा याच्या पंखे किती भारी आहे चर्च गेटचे. गाईचे इंग्रजांच्या काळातले पंखे. इंग्रजांच्या काळातले पंखे म्हणे. इंग्रज गेले भारत सोडून त्यांच्या नाजाईस औलादी आणि हे वस्तू सोडून गेले. आणि काढले ना आपण. नाही ना. गाईज जायचं तिकीट नाही काढले का आपण. नाही ना. तर मित्रांनो आम्ही लय चुत्तेप्पा करून ठेवला इथे. मित्रांनो तिकीट काढून घ्या. आता तिकीट Guys, काढा रे. पहिले ते तिकीट काढून घ्या पहिले. भैया ते फाईनचे पैसे दिले. आम्ही लय चुत्तेप्पा केला होता. आम्ही तिकीटच नाही काढला होता. आम्हाला 520चा फाईन बसलाय. तुम्हाला माहिती तुम्ही त्या सरांना दाखवू नाही शकलो मी, कारण की ब्लॉग रेकॉर्ड नाही करता आलं तिथं. हे गरीबा तिकीट काढ ना. हे तिकीट काढा लवकर इथून तिकीट काढा. चला मित्रांनो आता आपण तिकीट काढून आपल्या ट्रेन मध्ये बसू. चला तिथे भेटतो तुम्हाला. गाईज अगर तिथून आम्ही उतरलोय सगळे ते बघा ते 2 नमुने. हे बघा हे आजीला लागले मित्रांनो. जाऊ दे आजी कोम्यात जाते आता. एवढ्या घाणगर्दीतून उतरलोय आम्ही. चला आता आम्ही मध्ये चाललोय. मध्ये गेल्यावर भेटू तुम्हाला. चलो.